विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला पतंग ही कविता शिकविणार आहे। पतंग ही कविता आहे इयत्ता 5वी साठी। ही कविता लिहिली आहे अज्ञा पुराणिक यांनी। पतंग या कवितेमध्ये तो पतंग कसा उडवायचा, कुठे उडवायचा, तो उडवत असताना आपल्या सोबतीला कोण असतं आणि आपल्याला ते कशी मदत करतात, या गोष्टींचं वर्णन या कवितेत केले आहे। पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला। गड्यांनो या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो। चला मित्रांनो, आपण सर्व मिळून पतंग उडवूया, असं इथे म्हटलं आहे। रंग ढगावर मावळतीचा, लाल पिवळसर किती मजेचा, झुळझुळ वारा नदी काठचा, बाजूस डोंगर मळा। आता इथे मावळतीचा रंग म्हणजे संध्याकाळचा, नदी काठ म्हणजे नदीचा किनारा, डोंगरमळा म्हणजे डोंगराच्या पठारावरील माळरान, त्याला ग्रासलँड असं देखील म्हटलं जातं। तर इथे म्हटलं आहे की संध्याकाळ झाली आहे, लाल पिवळसर सुंदर रंग ढगावर आनंदात पसरलेले आहेत, नदी किनारी झुळझुळ वारा वाहतो आहे आणि तो अतिशय सुखद अशी जाणीव करून देतो आहे। बाजूला डोंगराच्या पठारावरचे माळरान देखील दिसत आहे आणि अशा या ठिकाणी चला तर मित्रांनो, आपण पतंग उडवूयात, असं या कवितेतील मुलगा आपल्या मित्रांना सांगतो आहे। करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर, पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगांस भेटायला। आता तो म्हणतोय की चला बरं, सगळेजण सोबत सुरुवात करूया आणि भराभर रीळ सोडूया। रीळ म्हणजे मांजा गुंडाळण्याची फिरकी, आणि अशी ही फिरकी आपण भराभर सोडूया आणि पतंग पटकन वाऱ्यावर चढवूया। ते पतंग वाऱ्यावर चढवल्यानंतर ते ढगांना भेटायला जातील, अशी कल्पना या कवितेत केलेली आहे। पुढे म्हटलं आहे, मऊ मऊ वाळूत पाय रोवूनी, देऊ झटका दोरा ओढुनी। जी वाळू आहे नदीकाठची, ती अतिशय मऊ वाळू आहे आणि त्यामुळे त्या वाळूत आपले पाय घट्ट रोवून उभं राहायला हवं, नाहीतर पाय घसरून तोल जाण्याची शक्यता असू शकते। आणि म्हणून मुलगा आपल्या मित्रांना म्हणतोय की मऊ मऊ वाळूत आपण पाय रोवू आणि दोरा झटका देऊन ओढू, म्हणजे मग काय होईल, पतंग वरवर चढून जातील वाऱ्यावरती आणि ते वाऱ्यावरती चढण्यासाठी त्यांना कुठल्याही पंखांची गरज नाहीये। पंख नको त्याजला, त्याजला म्हणजे त्यांना पंखांची गरज नाहीये, असं इथे आपल्याला कवितेत सुचवलं गेलं आहे की विना पंखांनी सुद्धा पतंग वाऱ्यावर आनंदात मजेत उडू शकतात, त्यांना पंखांची गरज नाहीये आकाशात उडण्यासाठी। जशी पाखरे आभाळात, पाखरे म्हणजे पक्षी, आभाळात म्हणजे आकाशात पंख पसरून तरंगतात। जशी पाखरे पक्षी आभाळात पंख पसरून तरंगतात, त्याप्रमाणे दिसतील तैसे, त्यासारखे पाखरू किंवा पक्ष्यांसारखे हे पतंग रंगीत दिसतील। आणि हा खेळ किती चांगला आहे, किती छान असा खेळ आपण खेळणार आहोत, असं या कवितेत म्हटलं आहे। जशी पक्षी आपले पंख पसरून आभाळात तरंगतात, आकाशात संचार करतात, त्याप्रमाणे आपले रंगीत पतंग देखील एखाद्या पक्ष्यांसारखे आकाशात उडतील आणि हा खेळ अतिशय मजेशीर आहे, असं या कवितेत सांगण्यात आलेलं आहे।